मी राजेंद्र कोरे, आर्किटेक्ट, गव्हर्नमेंट व्हॅल्यूवर इंटिरियर डिझायनर आणि साहित्यिक पण आहे. की ज्यावेळेस मी प्लॅन पाहिला, बिल्डिंग प्लॅन पाहिला, तो इतका छान, मी आर्किटेक्ट असल्यामुळं मी माझ्या नजरेतनं पाहिला, अतिशय छान प्लॅनिंग केलेलं आहे. आणि प्रत्येक मजल्यावरचा प्लॅनिंग म्हणाल तर एका मजल्यावर 4 फ्लॅट, 2 मोठ्या लिफ्ट, 2 जिने आणि प्रशस्त रूम आहे, प्रशस्त पार्किंग आहे, 2 मजल्याचं पार्किंग आहे. परत टेरेसवर आणि खाली पण काही ॲमेनिटीज आहेत, मोठ्या खिडक्या आहेत, म्हणजे फुल खिडक्या आहेत. परत तुमचं लाईट व्हेंटिलेशन खूप चांगलं होईल. किचन अतिशय प्रशस्त आहे, ड्राय बाल्कनी आतून त्याला पण ओपनिंग आहे चांगलं. आणि सगळ्या बेडरूम्स म्हणाल तर खरं तर आम्ही डिझाईन करताना बेडरूम्स, आता माझासुद्धा 1100 कार्पेटचा फ्लॅट आहे, त्यात ॲडजस्ट किती करावं लागलं, किंवा त्याच्या 3-4 बाल्कनी आहेत, काहीच एका बाल्कनी मी 2-2 महिने नाही गेलेलो. तर कार्पेट एरिया वाया घालवलं नाही इथं. अगदी अतिशय विचार करून कार्पेट एरियाचा विचार केलेला आहे. जेवढ्या आवश्यक तेवढ्याच बाल्कन्या, पण त्याचे व्ह्यू छान आहेत. आणि मला सर्वात आवडलं, जसा प्लॅन आवडला तसा बिल्डिंगचं एलिव्हेशन आवडलं. एक कॉर्पोरेट लुक आहे. आजकाल एलिव्हेशनवर कोण खर्च करत नसतो, पण मी ह्या प्लॅनमध्ये पाहिलं की बिल्डिंगचे जे बाहेरचे आर्किटेक्चर फीचर्स म्हणतो आम्ही त्यांना, बरेच बाहेर काढलेले आहेत प्रोजेक्शन्स. त्याच्यावर बराच खर्च होतो खरं तर, बिल्डर कोण करत नाही, पण त्यांनी हा विचार नाही केलेला की चांगलंच द्यायचं. एक कॉर्पोरेट लुक आहे आणि त्यामुळं नजरेत भरण्यासारखी ही वास्तू. आणि रूम सायझेस म्हणाल तर अतिशय छान रूम सायझेस. कुठलीही रूम, आता मी स्वतः 3 BHK मध्येच राहतो 1100 कार्पेटमध्ये, पण मला अजून मोठं घर पाहिजे होतं. मोठं पण खोल्या, सर्वच खोल्या छान पाहिजे होत्या. त्याचं उत्तर मला इथं मिळालं. हे खरं आर्किटेक्टनी खूपच छान काम केलेलं आहे. माझं हे 5वं घर आहे आणि अजूनही बदलेन असं सगळे म्हणतात, पण मला वाटतं की मी आता हे माझं शेवटचं घर आहे. कारण माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर इथं मिळालीत मला. जसं नावाप्रमाणे आधी एलिमेंटीज आणि सर्व काही जवळ आहे, त्यामुळं मला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी खूप शोधात होतो. खरं तर आधी टोकन पण दिले होते, ते मी परत घेतले चांगल्या प्रोजेक्टचे. याशिवाय बिल्डर म्हणाल तर लिगसी आणि आदी ग्रुप हे खूप चांगलं यांचं नाव ऐकून आहे. आणि माझे मित्र, माझे सहकारी आर्किटेक्ट सचिन सुतार हे त्यांचे मित्रच आहेत. त्यामुळे मी फक्त एक फीडबॅक घेतला, त्यांनी डोळे झापून त्यांच्याकडे फ्लॅट घ्यायला मला सांगितलं. माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, खरं म्हणजे अतिशय कमी वेळात मी हा फ्लॅट बुक केला. कारण मी सगळी चौकशी करत होतो, माझं समाधान मला मिळत नव्हतं. पण ज्यावेळेस मी इथं साईटवर आलो, प्लॅन पाहिला, लोकं पाहिली, इवन फ्रंट ऑफिसचे साईटचे लोकं पण पाहिले, तर त्यावेळेस मला सर्व समाधान वाटलं. आणि सरांनासुद्धा ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस मला खूप समाधान वाटलं की ट्रान्सपरन्सी आहे. आणि आज बघतो, आज कामसुद्धा किती वेगानं आणि चांगलं चालू आहे. आणि हा स्पॉटवर जर बघाल तर तुम्हाला कार तर सोडा, पण स्कूटरही काढायची गरज नाही. सगळं बाजूला आहे, गार्डन आहे, स्कूल आहे, नियोजित हॉस्पिटल आहे. या चौकोनामध्ये सर्व हॉटेल्स आहेत, बँक आहेत, डॉक्टर्स आहेत, सर्व दुकानं आहेत, कुठंही अगदी. आणि गार्डन, 3 गार्डन जवळ आहेत. तर त्यामुळं याच्यापेक्षा चांगली जागा मला कुठं मिळेल. आणि शेवटी मी साहित्यिक आहे, तर माझ्या आवडी फुलवण्यासाठी तर इथं नक्कीच चांगला वाव आहे असं मला वाटलं. माझ्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस मी एक आर्किटेक्ट नितीन प्रधान म्हणून आहेत, 65 वर्षाचे आर्किटेक्ट आहेत मुंबईचे, ते आले होते मला भेटायला. त्यांचा बंगला मी करतो आहे. आणि त्यांचं लक्ष माझ्याकडं बोलायच्याऐवजी माझ्या टेबलवर काचेखाली ठेवलेल्या प्लॅनकडं होतं, प्रिंटरकडं. मग मी म्हटलं काय बघताय, तर त्यांनी म्हटले तो प्लॅन पाहतोय, लेआउट, फर्निचर लेआउट. मी प्रिंटआउट माझ्या या फ्लॅटचं आधी एलिमेंटीच्यात ते काढलं होतं. माझ्याकडे बोलायच्याऐवजी तिकडं बघूनच ते मला बोलत होते. म्हणलं का पाहताय तुम्ही, हे प्लॅन किती छान, डायनिंग एरिया, माय गॉड, ते म्हणत होते किती भारी आहे, कुठला आहे प्रोजेक्ट, काय आहे. मी म्हटलं मी घर घेतलंय तिथं. काय हे घेतलंय तुम्ही? अरे अफलातून आहे, मी सुद्धा नक्की जाऊन पहा. तर ही उत्सुकता, ही ओढ तज्ज्ञ माणसाला कळते. सर्व स्टाफचा, डायरेक्टर्सचा सर्व व्यवहारसुद्धा इतका सुरळीत, इतका चोख आणि आनंददायी असा आहे. आणि मला वाटतं म्हणून सर्वांनी एकदा या, पहा. मला खात्री आहे एक आर्किटेक्ट म्हणून, एक साहित्यिक म्हणून तुम्ही नक्कीच इथं घर घ्यावं. धन्यवाद.